नमस्कार मित्रांनो, टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा। मित्रांनो, मिश्र शेतीसाठी पीक विमा फॉर्म भरताना डेप्रिशिएट रेशो 3 अंकी स्वरूपात काढावा लागतो। हा रेशो तुम्ही तुमच्या मोबाईलवर एका मिनिटात कसा काढू शकता हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। चला मग सुरू करूया। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ChatGPT डाउनलोड करायचे आहे। डाउनलोड केल्यानंतर ChatGPTला तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करा। त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू विथ गुगल वर क्लिक करून तुमचा मेल आयडी निवडा आणि लॉग इन करा। आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आस्क एनिथिंग हा पर्याय दिसेल, तिथे तुम्ही काहीही प्रश्न विचारू शकता। आता तुम्हाला यासाठी एक मी प्रॉम्प्ट दिलेला आहे, तो प्रॉम्प्ट आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती तुम्हाला मिळेल। तिथून तुम्ही तो कॉपी करा आणि तुमच्या ChatGPT मध्ये त्याला पेस्ट करा। त्यानंतर तुम्हाला तुमचा एकूण शेताचं क्षेत्रफळ आणि एरिया टाकायचा आहे। तर उदाहरणार्थासाठी मी इथे 80 आर टाकतो। प्रत्येक पिकाचे क्षेत्रफळ टाकायचे आहे तुम्हाला। पहिलं पीक 0.50 आर टाकतो, त्यानंतर खाली दुसरं पीक टाका, 0.30 आर करतो, तिसरं असेल तर टाका, नसेल तर राहू द्या। आणि जर तुमचे पिके जास्ती असतील तर त्यानुसार तुम्ही टाकू शकता। त्यानंतर तुम्हाला कमांड सेंड करायची आहे। कमांड सेंड केल्यानंतर काही सेकंदात तुम्हाला डेप्रिशिएट रेशो मिळेल। आता जर तुमचं क्षेत्र 0.80 आर असेल आणि पहिलं पीक 0.50 आर आणि दुसरं पीक 0.30 आर असेल तर रेशो 0.625 आणि 0.337 येईल। यालाच आता 3 अंकी रेशो म्हणतात। आणि जर तुम्ही क्षेत्र बदलून दुसरं काही टाकलं तर त्यानुसार वेगळा येईल। आता जर तुम्हाला इथे इंग्रजी समजत नसेल तर खाली तुम्हाला ट्रान्सलेट इन मराठी टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हेच मराठीमध्ये ट्रान्सलेट होऊन येईल। आता मित्रांनो, ही सोपी पद्धत आहे। फक्त क्षेत्र बदला, कमांड पेस्ट करा आणि एका मिनिटात तुमचा डेप्रिशिएट रेशो मिळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्व शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याची मदत होईल। आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।